सुस्वागतम तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच वदनी कवळ घेता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज बनवूया रसमलाई मोदक. साहित्य पाहूया. 1 कप किंवा 150 ग्रॅम पनीर, 1 कप दूध पावडर, 1 चमचा फ्रेश क्रीम, 3 चमचे पिठी साखर, 2 चमचे काजू पावडर, 2 चमचे पिस्ता, 1 चमचा बटर, 1.5 चमचा गुलाबाच्या पाकळ्या, पाव चमचा रसमलाई इसेन्स आणि थोडेसे केसर. एका मिक्सिंग जारमध्ये 1 कप किंवा 150 ग्रॅम ताजे पनीर आणि 1 चमचा ताजी क्रीम घाला आणि पेस्टमध्ये चांगले मिसळा. या पेस्टचे टेक्स्चर मऊ आणि गुळगुळीत असायला हवे. एका पॅनमध्ये 1 चमचा बटर म्हणजे तूप गरम करा. त्यात वाटलेली पेस्ट, 1 कप दुधाची पावडर, 3 चमचे पिठी साखर आणि 2 चमचे काजू पावडर टाका. चांगले मिसळल्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत मंद ते मध्यम आचेवर शिजवा. त्यानंतर दुधात थोडे विझवलेले केशर घाला आणि चांगले मिसळा. त्यामध्ये पाव चमचा रसमलाई इसेन्स घाला आणि चांगले मिसळा. हे मिश्रण एका प्लेटमध्ये ठेवा आणि काही मिनिटे थंड होऊ द्या. 2 चमचे पिस्ता, 1.5 चमचे सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि चांगले मिसळा. मोदकांच्या साच्यामध्ये काही चिरलेले पिस्ता आणि सुक्या गुलाबाच्या पाकळ्या पसरवा आणि नंतर त्यामध्ये थोडेसे तयार मिश्रण घाला आणि मोदक बंद करा. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुमचे रसमलाई मोदक बाप्पांना आवडले ना.